हा दुसऱ्या अध्यायातला तिसरा किरण चालू आहे। या तिसऱ्या भागामध्ये ब्रह्मसूत्राच्या आपण जी सिद्धी करायला जातोय ती हे सगळं ह्या 2 अध्यायांपर्यंत जे चाललेलं आहे ते आपल्याला जे मांडायचं आहे ते वेगवेगळ्या प्रकारांनी सिद्ध करणे ही एकच भूमिका आहे। त्या भूमिकेमधून आता कुणाकुणाला उत्तरं दिली आहेत, आधी सगळ्यांशी जे काही वादविवाद करायचे आहेत, जे प्रत्यक्ष आरोप प्रत्यारोप करायचे आहेत ते आधी करून झालेले आहेत, ते केलेले आहेत। आता आरोप प्रत्यारोप नाही आहेत। आता आपल्या बाजूनी दुसरे जे विधान करतात ते विधान आपल्या बाजूनी आपण खोडायचं आणि आपलं विधान आपण सिद्ध करायचं, ही भूमिका आता स्वीकारली आहे। म्हणून पहिल्यांदा आपण काय केलं की आकाश जे आहे ते आकाशाच्या ठिकाणचे सगळे गुणधर्म ब्रह्मासारखे आहेत। तर विरोधकांनी आपल्याला काय म्हणायचं की जर आकाश जर ब्रह्मासारखंच आहे, ब्रह्मा आणि आकाशाच्या गुणधर्मात काही फरक नाही, तर आकाश आणि ब्रह्म एकाच वेळी उपस्थित आहे असं का म्हणू नये? असं आम्ही का म्हणत नाही? आम्ही मुळामध्येच ब्रह्म हे चैतन्य याच्या आधी, याच्या बरोबर, याच्यापेक्षा श्रेष्ठ असं कुणीच असू शकत नाही, असत नाही, नाही। ते एकटं एक तत्व आहे की जे श्रेष्ठ आहे। आता हा विषय त्यांना सिद्ध करायचा आहे। त्या विषयामध्ये त्यांनी आकाश कसं बरोबर राहत नाही हे सिद्ध केलं। दुसरं काय सिद्ध केलं? कोणी म्हटलं हो हे सगळी पंचमहाभूतं आहेत, ती परब्रह्मापासून निर्माण झाली। मग एकातून एक भूत निर्माण झालं म्हणजे काय? एक फक्त ब्रह्माने निर्माण केल्यावर तेच जर पुढच्याला निर्माण करत असेल तर त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे ना, त्याच्याकडे सामर्थ्य आहे ना निर्मितीचं। ते सिद्ध केलं की असं नाही आहे। कार्यकारण भावामध्ये परंपरा सुरू झाली की प्रत्येक वेळी ते उपस्थित आहे म्हणजे ब्रह्म असं सारखं म्हणावं लागत नाही। ब्रह्मापासून एकदा आकाश निर्माण झालं म्हणजे जसं आपण कॉम्प्युटरला एखादा डाटा फीड केला की फीड केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला ज्या काही त्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या असतील सुरू करताना तेवढ्या द्याव्या लागतात, त्याच्या पुढे सगळं सुरू होतं। ते कुणामुळे होतं? जे त्याच्या मागचं कारण आहे त्याच्यामुळे होतं। तसं त्यांनी म्हटलंय की आकाशापासून वायू झाला, तर वायू झाला, आता वायूपासून आकाश आणि वायूपासून अग्नी झाला, तर त्यात आकाशाला कर्तृत्व आलं का? आकाशाला कर्तृत्व नाही आलं। आता आकाश हे कारण झालं पण ते लौकिक कारण झालं। त्या आकाशातून वायू झाला, वायू आता पुढच्याचं लौकिक कारण होताना आकाश आणि वायू एक होणार। म्हणजे म्हणाले हे भूत मात्र आहेत, म्हणजे मनामध्ये कुठेतरी शंका राहू शकते म्हणून त्याचं त्यांनी निराकरण केलं। शंका काय राहू शकते? आता एकदा ब्रह्मापासून आकाश झालं, ठीक झालं, आम्ही मान्य केलं, पण आकाशापासून वायू झाला म्हणजे आकाश कार्यकारी झाला। आता वायूपासून अग्नी झाला म्हणजे वायूला सामर्थ्य आलं निर्माण करण्याचं। आता त्याच्या पुढे जल झालं, पृथ्वी झाली। म्हणाले झाली ही जी कार्यकारण परंपरा आहे ही लौकिक कार्यकारण परंपरा आहे। लौकिक म्हणजे लौकिकात जसं दुधाचं दही होणं हा नियम लावून दिलेला आहे, या नियमाप्रमाणे हे घडतंय। याचा अर्थ जसं या सृष्टीमध्ये लोखंड लोखंडासारखं वागतं। आपण नेहमीच उदाहरण जे देतो, आंब्याच्या कोईला आंबा येतो, मोहरीच्या दाण्याला मोहरीचं झाड येतं, म्हणजे तो मोहरीचं जे बी आहे त्या बीपासून काही आंबा होणार नाही। वडाचं खसखशीसारखं बी आहे, त्यापासून वड होतो। म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्याला त्याला एका नियमात बांधलंय, म्हणजे काय? ही सृष्टी नियमाने बद्ध आहे आणि ही सृष्टी नियमाने बद्ध करताना कार्यकारण भावानी बांधलेली आहे। म्हणजे आम्ही असं म्हणणार का हो मोहरीचा दाणा काय, ज्वारी काय? ती ज्वारी तुमच्या दृष्टीने जड आहे, मग ती ज्वारी पेरली, पाणी पडलं, ते पाणी पडल्याबरोबर ती फुगली, तो त्या दाण्याला कोंब फुटला। इतक्या कोणाचं पेरणं सुद्धा नको, घरामध्ये सुद्धा आम्ही कडधान्य मूग भिजवलं तर त्याला मोड येतो। मग त्याच्यामध्ये जे भिजणं, फुगणं, वाढणं
अंकुरित होणं, ही सगळी क्रिया कोण करतं? म्हणाले हा कार्यकारण भाव आहे, पण हा लौकिकामध्ये नियमामध्ये बांधून दिलेला कार्यकारण भाव आहे. ह्याच्यामध्ये काही विशेष सामर्थ्य नाही आहे. हे जे सामर्थ्य आहे हे लौकिकातलं सामर्थ्य आहे. लौकिकातला कार्यकारण भाव सृष्टी ज्या नियमांनी बांधलेली आहे त्या नियमांनी हे व्यवहार होत आहेत. म्हणजे आता आपण लक्षात काय ठेवायचं की आकाशातून वायू, वायूतून अग्नी निर्माण झाला. कोणी आपल्याला विचारलं की अहो म्हणजे काय, त्या जडातूनच निर्माण झालं. मग सांख्य म्हणतात की जडापासून सृष्टी निर्माण होते तर काय चुकलं नाही. म्हणून त्यांनी एक सूत्र काल आपल्याला सांगितलं की म्हणाले आकाशातून वायू होतो निर्माण, त्याच्यामध्ये दिसताना आकाशातून वायू निर्माण होतो, पण त्याच्याकरता कार्यकारी किंवा त्याच्याकरता जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य पुन्हा ईश्वराचंच आहे. ते सामर्थ्य परमेश्वराचंच आहे. त्याच्याच सामर्थ्याने ते कार्य घडतं. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, असा व्यासांना आपल्याला सांगायचंय की व्यास म्हणतात प्रत्येक वेळी ब्रह्म आलं आणि त्यांनी काम केलं असं करावं लागत नाही. तो ज्या नियमांनी सगळ्या सृष्टीला बांधतो, तो ज्या नियमांनी ह्या सगळ्या ठिकाणी ही सगळी सृष्टी निर्माण करतो, ती सृष्टी आपण पुन्हा पुन्हा तेच सूत्र लक्षात ठेवूया की भगवद्गीतेमध्ये ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. त्यांनी एकदा त्याला त्या यंत्रावर टाकलं की जो नियम आहे त्या नियमानेच ते फिरत राहणार आहे. त्याच्यापेक्षा वेगळा नियम त्याला असणार नाही. म्हणजे या नियमाने फिरत राहणं हे कुणाचं लक्षण आहे? हे ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं, वस्तुमात्राचं लक्षण आहे. मग हे जर त्याचं लक्षण आहे तर याच्यामध्ये ब्रह्म नाही, त्याचं ते होतं का? नाही. या सगळ्यामध्ये ब्रह्म भरून राहिलेलं आहे. ब्रह्म नाही अशी जागा नाही, ब्रह्म नाही अशी वस्तू नाही. म्हणून आपण काय म्हटलं, ब्रह्म हे उपादान कारण आहे. उपादान कारण याचा अर्थ जे जे काही बनण्याकरता ज्याची ज्याची आवश्यकता आहे ते सगळं ब्रह्म बनतं. आता उदाहरणार्थ आकाश आहे. आकाशापासून वायू ब्रह्माला बनवायचा आहे. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी सृष्टी निर्माण करायची आहे. तर निर्माण करण्याकरता निमित्त कारण कोण आहे? तोच आहे. सृष्टी निर्माण करण्याकरता निमित्त कारण ब्रह्मच आहे. मग आता त्यांनी उपादान कारण कोणतं घेतलं सृष्टी बनवण्याकरता? पहिल्यांदा त्यांनी आपल्यापासून आकाश निर्माण केलं. आता त्या निर्माण केलेल्या आकाशातून त्याला वायू करायचा आहे. मग त्यांनी उपादान कारण कोणतं घेतलं? आकाश घेतलं. त्याचं उपादान कारण आकाश आहे. आकाशामध्ये कोण भरून राहिला? तोच भरून राहिला. आकाश कोण झाला? तोच झाला. आता स्वतः आकाश झालेला तो परमात्मा, त्याच्यापासून वायू झाला. आता वायू झालेला परमात्मा आहे, त्याला अग्नी निर्माण करायचा आहे. अग्नी निर्माण करताना त्यांनी काय केलं? आकाशाचे गुण घेतले, वायूचे गुण घेतले आणि अग्नी निर्माण केला. का असं केलं? असं करण्याचं कारण एकच आहे की हे पाचही गुणधर्म प्रत्येक वस्तूमध्ये असले पाहिजेत. ही ईश्वराच्या सृष्टीची पहिली सूत्री आहे. हे त्याचं पहिलं सूत्र आहे. काय सूत्र आहे? ही सृष्टी पांचभौतिक आहे. म्हणजे ही 5 महाभूतांनी बनलेली आहे. म्हणजे हे एका महाभूतानी, हे एका महाभूतानी असं नाही. सगळंच 5 महाभूतांनी. हा देह पण 5 महाभूतांनी बनलाय, हे लोखंड पण 5 महाभूतांनी बनलाय, हा कागद पण 5 महाभूतांनी बनलाय. म्हणजे फक्त आता आपण कुठलाही मनामध्ये संभ्रम न ठेवता एक गोष्ट निश्चित ठेवायची की निमित्त कारण ब्रह्म आहे, उपादान कारण पण ब्रह्मच आहे. तो स्वतः ब्रह्म, त्याच्यापासून पहिली उत्पत्ती जर आपण आकाश धरली, आपल्याला लौकिक उत्पत्ती पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये काय प्रोसेस झाली ते आता प्रत्येक वेळी त्याचा विचार करायचं कारण नाही. कारण त्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या सारख्याच बोलायला लागलो आपण तर किती वेळा आपण तोच विषय बोलणार. आता का नाही बोलायचा? आपण म्हणू नाही बोलायचा, बोललो असतो. पण आत्ता आपण इथे वेदांत दर्शन शिकायला बसलो का? हा ग्रंथ आपल्याला वेदांत दर्शन शिकवत नाहीये. हा ग्रंथ वेदांत दर्शनाची सिद्धी करण्याकरता बसलाय की वेदांत दर्शन सिद्ध कसं करायचं. वेदांत दर्शनाची सिद्धी आहे इथे की वेदांत दर्शन असं का म्हणतं,
की आपल्या पुष्ट्यर्थ आपण सगळे पुरावे उभे करून आपण त्याला भक्कम करणं साधार, आणि ते त्याला पुष्ट करणं किंवा त्याला भक्कम करणं किंवा त्याला पक्क्या एका पायावर उभं करणं, ते करण्याकरता आपण प्रक्रिया किंवा पद्धती कोणती वापरली? तर्क पद्धती वापरली. म्हणून याला म्हणजे ब्रह्मसूत्राला आपण न्याय प्रस्थान असं म्हणतो, की हे न्याय प्रस्थान आहे. न्याय म्हणजे लॉजिक. आपल्याला जे वेस्टर्न लॉजिक आहे, इंडियन लॉजिक आहे. आता त्याचे वेस्टर्न लॉजिक आहे ते त्यांच्या पद्धतीने अभ्यास करतात. आपल्याकडे इंडियन लॉजिक म्हणजे भारतीय तर्कशास्त्र, आणि आमचं पारंपरिक तर्कशास्त्र म्हणजे न्यायदर्शन. आणि कुठलीही गोष्ट कुठलाही तर्क ते सोडत नाही. म्हणून आकाशावर किती लिहिलं, किती लिहावं, आपण किती सूत्र पाहिली, 10-15 सूत्र आकाश करतायत का आकाश ब्रह्माच्या बरोबरीला येऊ शकत नाही. हे तरी का सिद्ध केलं? हे सिद्ध करण्याचं कारण सुद्धा एकच आहे की सांख्य म्हणतात ना, जडापासून सृष्टी निर्माण होते. मग आकाशापासून सृष्टी निर्माण होते. दिसतंय काय आम्हाला? आमच्या डोळ्याला दिसणारं आकाश आहे, आमच्या डोळ्याला दिसणारं ब्रह्म नाही आहे. मग पंचमहाभूतापासून जर सृष्टी निर्माण होते तर आकाशापासून झाली म्हणायला काय हरकत आहे? मग आकाश आणि ब्रह्म एकसारखेच आहेत म्हणायला काय अडचण आहे? हा युक्तिवाद आपण लक्षात घ्या की हे सगळी कशाकरता धडपड आहे. हे सगळं जे त्यांचं चाललेलं आहे पुन्हा 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 मांडणी करणं. आता त्याच्यानंतर त्यांनी मांडणी करायला काय घेतली? ठीक आहे म्हणाले, आता ह्या पंचमहाभूतांच्या बद्दल तुम्हाला सांगून झालं. काय सांगून झालं? की ब्रह्म हे निमित्त कारण आहे, आणि ही जी पंचमहाभूतं निर्माण होतात त्याचं त्याच्या मागची जी काही भूतं आहेत ती भूतं हे त्याचं उपादान कारण आहे. म्हणजे वायूचं उपादान कारण आकाश आहे, तेजाचं उपादान कारण आकाश आणि वायू आहे. आता जलाचं उपादान कारण आकाश, वायू आणि अग्नी आहे. आता पृथ्वीचं उपादान कारण आकाश, वायू, अग्नी आणि जल आहे. आता म्हणाले संपलं. आता तुमच्या मनामध्ये हा विचारच आणू नका की ब्रह्माच्या शिवाय कुणी जडाने उत्पन्न केलं. त्याकरता जेवढे जेवढे तर्क उभे राहतात त्या प्रत्येक तर्काला त्यांनी उत्तर देऊन टाकलं. हे संपल्यावर आता प्रश्न कुठे आला? सगळ्या जडजीवांची उत्पत्ती ही परब्रह्म हे निमित्त कारण, आणि ज्याच्याकरता जे पाहिजे ते उपादान कारण तो परमेश्वर स्वीकारेल. त्याला माती बनवायची आहे तर त्याच्यामध्ये काय करील? तो सगळ्यात जास्त पृथ्वी तत्व ठेवील, कारण मातीच आहे ना ती. वेगवेगळ्या प्रकारची माती त्यांनी बनवताना पृथ्वी तत्व अधिक आहे आणि मग उरलेली तत्व कमी कमी आहेत. ही जी बाकीची 4 तत्व आहेत त्याला आपल्याकडे पंचीकरण म्हटलंय. अर्धा भाग पृथ्वी तत्व आणि उरलेल्या अर्ध्या भागात 4 विभागलं. तसंच जलमय वस्तू आहे, मध आहे. आता मध निर्माण करताना काय केलं? जलाचा अंश अधिक आहे, बाकीचे अंश कमी आहेत. मग आता मधामध्ये सगळे अर्धे अर्धे आहेत का? नाही म्हणाले. पंचमहाभूत तयार होताना एक पृथ्वी महाभूत तयार होताना अर्धी पृथ्वी, आणि सगळे उरलेल्या 4 भागामध्ये म्हणजे 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश असे झाले. पण आमचे पदार्थ बनताना प्रत्येक पदार्थ वेगळा वेगळा बनतो. आता मध आहे आणि दूध आहे, 2 वस्तू घेतल्या. मधाला दाटपणा जास्त आहे, दुधाला दाटपणा मधापेक्षा कमी आहे. म्हणजे दुधातला जलाचा अंश जास्त आहे, पाण्याचा अंश जास्त आहे. मधामध्ये जल असेल पण जलाचा अंश कमी आहे. जल असेल असं का म्हटलं? असं म्हणायचं कारण असं की मधात ज्याला आम्ही पाणी म्हणतो ते पाणी जर मधात असतं तर मध वर्षानुवर्ष टिकला असता का? नाही. मग तो जलापासून झाला का म्हटलं आम्ही? असं म्हणायचं कारण असं की त्याचा जो गुणधर्म आहे तो प्रवाही आहे ना. मध जर खाली पडला तर तो वाहायला लागेल ना. वाहणं म्हणजे रसवत्व, त्याच्याकडे रस हा गुणधर्म आहे. मग आपण काय म्हणणार की मध कशापासून झालाय? मधात प्रामुख्याने काय आहे? मधात प्रामुख्याने जल आहे. आता दुसरं आहे, आम्ही जर तिखट घेतलं मिरची, तर ह्या मिरचीचा गुणधर्म जर आम्ही पाहिला, तिचा तिखटपणा, तिचं दिसणं,
तिचं प्रयोजन तीक्ष्ण आहे. तिच्यामध्ये दाह करण्याचं सामर्थ्य आहे. खूप मिरची खाल्ली तर पोटात आग होते, ॲसिडिटी होते. म्हणजे तिच्यामधला गुणधर्म प्रभावी कोणता आहे? अग्नी, तीक्ष्णता. दिसायला अग्नीसारखी जळते का भुरभुर? अशी जळत नाही. आणि अगदी रूप तिचं म्हटलं तर पृथ्वीसारखं आहे, जड जास्त आहे. मिरची काय अशी पातळ नाही आहे. जसं एखादी पालेभाजी असते, त्या भाजीमध्ये पाणी खूप असतं. एखाद्या भाजीत जलांश अधिक असतो, पण मिरचीमध्ये जलांश अधिक आहे का? नाही आहे, कमी आहे. पण आता तिच्यामध्ये आधिक्य अग्नीचं आहे असं का म्हटलं आम्ही? कारण तिची दाहकता आहे, कारण तिचा गुणधर्म आहे. आता वायू आहे. एखादी वस्तू जेव्हा अतिशय पोकळ असते, निसर्गतःच निर्माण होताना जेव्हा ती पोकळ असते, जसे फुलांच्या मध्ये असणारा जो भाग आहे, आता समजा कमळाच्या मधला भाग घेतला, त्याच्यामध्ये जे बीजतंतू असतात आणि त्याच्यामध्ये आत जे बियांच्यासारखं असतं, त्याच्यामधला भाग जर आपण बघितला तर अगदी पोकळ 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 आहे. आता साखरच आहे, पण त्या साखरेचा जर बत्तासा केला तर कसा पोकळ आहे? त्या बत्ताशाला छिद्र आहेत. आपलं बेसनाचं पीठ आहे, डाळीचं पीठ आहे, पण त्या डाळीचा पिठाचा जर म्हैसूर पाक केला तर त्याला पूर्ण जाळी आहे, सच्छिद्र आहे. याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये आकाश अधिक आहे, ज्याच्यामध्ये वायूला सामावण्याला अधिक जागा आहे, अशा ठिकाणी ही जी वस्तू आहे हिच्यामध्ये आधिक्य कुणाचं आहे ते आपल्याला बघावं लागेल. की आकाश तत्वाचं आधिक्य आहे का वायू तत्वाचं आधिक्य आहे? वायू तत्वाचं आधिक्य आम्हाला कुठे बघायला मिळेल? आम्हाला वायू तत्वाचं आधिक्य आता वनस्पती आहेत निसर्गामधल्या. आता समजा आपण केळीचा गाभा घेतला किंवा वेळूचं बन घेतलं. त्या वेळूच्या बनामधून आपण जर पाहिलं तर तो जो वारा वाहतो तो सू 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 आवाज करत वाहतो. आता त्या बनामध्ये आवाज निर्माण होतो, म्हणजे वेळूच्या बनाचा गुणधर्म काय आहे? आकाश. आकाशाचा तन्मात्र शब्द आहे. त्यामुळे तिथे जे निर्माण होतं तिथे आधिक्य काय आहे? शब्दाचं आहे. अशा तऱ्हेने आपण जर लक्षात घेतलं की प्रत्येक गोष्टीमध्ये आधिक्य कशाचं आहे, की वायू जास्त राहतो का आकाश जास्त राहतं का जल जास्त राहतं? आपण एकच उदाहरण घेऊन पुढे जाऊ. जो आपण केळीचा गाभा म्हणलं ना, की ते सोलतच चाललो आम्ही गाभा त्याचा. आत आत जाऊ, पाणी आहे, त्याचं पाणी कमी नाही आहे. तसंच त्याच्यामध्ये पोकळी कमी नाही आहे, आणि त्याच्यामध्ये पोकळीत हवाच भरलेली आहे, म्हणजे वायूच भरलेला आहे. कोहळा घ्या, कोहळ्यामध्ये पण तेच आहे, पोरस आहे, त्याच्यात हवा भरलेली आहे. म्हणजे ते वायू तत्व आहे का पोकळी म्हणजे आकाश तत्व आहे? दोन्ही आहे. ते दोन्ही एकमेकांच्या जवळ आहेत. आणि नुसत्या पोकळ्या आहेत, वायू नाहीच आहे भरलेला. नुसत्या निर्वात पोकळ्या आमच्या शरीरात आहेत. आमच्या शरीरातल्या पोकळ्यांमध्ये फुफ्फुसात हवा भरते आणि त्या फुफ्फुसामध्ये ती फिरत राहते. बाकीच्या पोकळ्यांमधून हवा, तो काही भाग निर्वात आहे, त्या ठिकाणी हवा फिरत नाही. आणि त्यामुळे जिथे हवा फिरत नाही तिथे फक्त अवकाश आहे, पोकळी आहे, निर्वात आहे. अशा ठिकाणी फक्त आकाश त्या ठिकाणी राहतं. असो, जिथे शब्दाचं प्राधान्य दिसतं, जिथे शब्द प्रकट होतो घुमून, तिथे पण आकाश आहे असं म्हणता येतं. आकाशाची पोकळी ओळखायला सोपी आहे, पण वायूचं भरून राहणं ओळखायला थोडं अवघड आहे. कारण तो भरून राहतो, तो पुन्हा पोकळीतच भरतो. म्हणजे तो वायू आहे का ते आकाश आहे समजायला अवघड होतं. असो, पण सांगण्याचा हेतू एकच आहे की ह्या जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये जलतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, अग्नितत्व आहे, वायू तत्व आहे, आकाश तत्व आहे. पंचमहाभूत आम्हाला जी दिसतात त्याच्यामध्ये आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वी, म्हणजे ही बाहेरची माती किंवा खणत आत गेलो तर ज्याला आम्ही पृथ्वी म्हणतो ते, किंवा सबंध जगभर जी पसरली आहे ती, तिचे गुणधर्म सगळीकडे बदलत जातील, एक गुणधर्म असणार नाही. पण जेव्हा पृथ्वी हे महाभूत
पंचमहाभूतापैकी एक असं म्हणू, तेव्हा अर्धा भाग पृथ्वी आहे आणि 1/8, 1/8, 1/8, 1/8 असे उरलेली 4 महाभूत आहेत. जल म्हटलं, अर्धा भाग जल आहे. म्हणजे आम्हाला दिसणारं जे पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये अर्धा भाग पाणी आहे. जलाचा जल महाभूत आहे. स्वतंत्र जल महाभूत म्हणजे हे दिसणारं पाणी नाही. जल महाभूत वेगळं आणि जल वेगळं. वेदांत्यांनी जो विषय मांडलाय, आपण फार त्याच्या क्लिष्टतेत जायला नको, फक्त आपण आपल्यापुरतं समजून घेऊ. पंचीकृत झालेली म्हणजे स्वतंत्र आकाश, स्वतंत्र वायू, स्वतंत्र अग्नी, स्वतंत्र जल आणि स्वतंत्र पृथ्वी हे मूलभूत महाभूत आहे. ते आम्हाला दिसतं का? आम्हाला दिसत नाही. कारण आम्हाला जेव्हा ते दृश्य होतं तेव्हा त्यांचं पंचीकरण म्हणजे एकत्रीकरण झालेलं असतं. आम्हाला जे आकाश दिसतं ते पंचीकृत आकाश दिसतं. आम्हाला जो वायू जाणवतो, वायू वाहतो, वावटळ आली की त्याची गोल गोल गती चक्राकार आम्हाला दिसते, ती जी आहे तो वायू पंचीकृत आहे. म्हणजे ते सगळे मिश्रण आहे 5 महाभूतांचं. 5 महाभूतांचं मिश्रण झाल्यानंतर ते जे प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे ते आम्हाला दृश्य आहे. मुळातलं पृथ्वी महाभूत आम्हाला दिसेल का? ते आम्हाला दिसणार नाही. वेदांत्यांची कल्पना सगळी स्पष्ट आहे की मूळ पृथ्वी महाभूत आम्हाला दिसेल का? दिसणार नाही. मूळ जल महाभूत आम्हाला दिसेल का? दिसणार नाही. म्हणून आपण ही सगळी आत्ता कडबोळं केलं ना, वेगवेगळ्या गोष्टी एकावेळी विचारात घेतल्या, त्याचा आता आपण सुटसुटीत विचारात घेऊ. काय विचारात घेऊ? की ह्या परमेश्वरांनी ही सगळी सृष्टी या पंचमहाभूतांपासून निर्माण केलेली आहे. ती पंचमहाभूत त्यांच्या शुद्ध स्वरूपातली नव्हेत. ती पंचमहाभूत एकमेकांच्या मिश्रणाने तयार झालेली आहेत. ते मिश्रण कसं आहे? जर आकाश महाभूत असेल तर निम्मा भाग आकाश आहे आणि उरलेल्या अर्ध्या भागात 4 महाभूत आहेत. तर उरलेल्या अर्ध्या भागात ते 4 जेव्हा मिसळतात तेव्हा समप्रमाणात मिसळतात. वारा आहे जे वायू महाभूत आहे, त्यात अर्ध वायू आहे आणि त्या अर्ध्या भागामध्ये 1/8, 1/8, 1/8, 1/8 सारख्या प्रमाणात. अग्नी आहे 1/2, अर्धा भाग अग्नी आहे आणि उरलेल्या भागामध्ये 1/8, 1/8, 1/8, 1/8 या सगळ्यांची बेरीज असं मिळून अग्नी. असं प्रत्येक महाभूत झालं. हे तयार झालेलं महाभूत आम्हाला दिसतं. म्हणजे कोण दिसतं? हे दिसणारं आकाश पंचीकृत आकाश, दिसणारा वायू पंचीकृत आहे, दिसणारा अग्नी पंचीकृत आहे, दिसणारं जल पंचीकृत आहे, दिसणारी पृथ्वी पंचीकृत आहे. आता जे आम्हाला दिसत नाही पण ज्याचा फक्त गुणधर्म कळतो त्यावरून ते महाभूत आहे असं आम्ही ओळखतो. आम्हाला दुरून गंध म्हणजे वास आला तर ते महाभूत कोणतं आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कुणाचं असेल? पृथ्वी तत्वाचं. म्हणजे तो पृथ्वी तत्वाची वस्तू आहे ती, कारण ती गंधवती आहे. पृथ्वी स्वतः गंधवती आहे आणि ज्याच्या ठिकाणी गंध आहे ते पृथ्वी अत्तर आहे. अत्तराला काय म्हणायचं? दाट आहे, प्रवाही आहे, सांडलं तर वाहताना दिसतं. म्हटलं तर जलवत आहे, पण गुणधर्म जलाचा पण आहे आणि पृथ्वीचा पण आहे. जास्त महत्त्वपूर्ण कशाचा आहे? पृथ्वी तत्वाचा. अशा प्रकारे पदार्थ समजून घ्या असं आम्हाला वेदांतांनी सांगितलं. आणि त्यांनी काय सांगितलं? कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सगळं बनवताना परमेश्वर हा निमित्त कारण आहे. तोच निमित्त आहे, त्याच्याशिवाय दुसरा निमित्त नाही. त्यांनी उपादान कशाचं घेतलं? या पंचमहाभूतांचं घेतलं. हे आपल्याला दिसणारं, आता आपण काही पुन्हा त्याचा उच्चार नको करायला. आता हे दिसणारं आकाश, दिसणारा वायू, दिसणारा अग्नी, दिसणारं जल, दिसणारी पृथ्वी. मग ह्यातलं त्याला ज्याच्याकरता जे घ्यावंसं वाटलं ते घेतलं. की जसे स्वयंपाकामध्ये पदार्थ करताना एखादा पदार्थ आंबवायचा आहे तर काय वापरेल गृहिणी? एखादा पदार्थ हलका करायचा आहे काय वापरेल? एखादा खुसखुशी करायचा आहे काय वापरेल? आपल्याला माहिती आहेत प्रत्येकाचे गुणधर्म. तेल घातलं तर काय होतं? ते तापवून घातलं तर काय होतं? ईस्ट घातलं तर काय होतं? साखर घातली तर काय होतं? मिरची घातली तर काय होतं?
हे जसं वेगवेगळं वापरून त्या एकाच गोष्टीचे आपण अनेक पदार्थ बनवतो, तसं ईश्वराने ही 5 महाभूतं घेऊन हे सगळं जग त्याला ज्या संमिश्रणाने आवडलं त्या संमिश्रणाने त्यांनी केलं. आणि त्यामुळे वेदांत्यांनी फार सुटसुटीतपणाने विषय पुढे आणला आणि त्यांनी सांगितलं ह्या पंचमहाभूतातून सृष्टी निर्माण झाली. त्याच्या पुढे आपण काय म्हटलं, आता आपण आलो ते आपल्या मन आणि बुद्धीपाशी. त्यांनी सांगितलं ह्या पंचमहाभूतामध्ये मन आणि बुद्धी पण आहे. आता बाकीच्या जीवांची जी मनबुद्धी आहे ती पण बिचारी त्याच्याच मध्ये आहे, पण त्यांना त्या मनबुद्धीचा उपयोग फार थोडा आहे. म्हणजे कुत्रा आहे, त्याला त्याचा मालक दिसला की आनंद होतो, तो त्याच्याशी प्रामाणिक राहतो, तो त्याच्यावर प्रेम करतो, असे त्याचे थोडे गुण आहेत. त्याला थोडं स्मरण आहे, त्याला थोड्या भावना आहेत आणि त्याचे राग, त्याचे द्वेष, त्याचा संताप, त्याचा संतोष तो व्यक्त करतो. पण तो त्याला वाटतं म्हणून नव्याने निर्माण करू शकत नाही. त्याच्याकरता जर एक दृष्टांतच आपल्या पुढे द्यायचा तर ह्या भाष्यात नाही दिलेला पण अन्यत्र दिलेला आहे. म्हणाले गाय आहे. आता गायींना असं वाटतं का की माझा एक मालक आहे, तो काही तितका मला हिरवा चारा चांगलं खायला घालत नाही, खादगी चांगली मला देत नाही. दुसऱ्या गायींच्या इथे त्यांनी जर चरायला गेले आणि त्यांनी जर एकमेकांना विचारलं काय गं बाई तुला काय खायला देतात, मला एवढंच खायला देतात. ती म्हणते माझा मालक मला खूप चांगला खायला देतो, आम्ही चांगल्या धष्टपुष्ट आहोत. ही म्हणते मी फार बारीक राहिले. असं झाल्यानंतर मग आपण एक करायचं का, आपण आपली संघटना करूया आणि आपण आपल्या मालकाच्या विरुद्ध बंड करूया की आम्ही तुम्हाला दूध देणार नाही, किंवा आमचा म्होरक्या कोण, आमची नेता कोण, कामधेनू. आमच्या गोठ्यामध्ये कामधेनूचा फोटो जर लावला नाही तर आम्ही आमच्या गोठ्यात राहणार नाही. असं कोणती गाय म्हणते का? असं म्हणत नाही. त्याचं कारण आहे ती बुद्धीच तिला नाही आहे की मला हे खायला दिलं, मला हे कमी दिलं, मला माझ्या मालकाने उपाशी ठेवलं, ही बुद्धी नाही आहे. माझं पोट भरलं नाही एवढंच कळतं, मला भूक लागली आहे, मला खायला पाहिजे एवढंच कळतं, ह्याच्या पलीकडे कळत नाही. म्हणजे इतकी कमी विकसित झालेलं मन आणि बुद्धी आहे त्यांचं. आणि मानवाचं मन आणि बुद्धी फारच विकसित आहे. साधं दुसऱ्याच्या शब्दात बोलण्यामध्ये जरा आवाज थोडा चढा झाला किंवा थोडा स्वर बदलला लगेच माणसाला कळतो. माणूस म्हणतो याचं बोलणं काही इतकं सरळ नाही आहे, हा जे बोलाय ना ते थोडं उपहासाने बोललाय, तो थोडं वाकडं बोललाय. हे सगळं जे आम्हाला समजतं ही आमची मनबुद्धी आहे. आता त्यांनी सांगितलं की ह्या मनबुद्धीला जे इतकं कळतं तर मी ही मनबुद्धी काय पंचमहाभूतापासून झाली? म्हणजे हा प्रश्न आहे. हा कुणाचा प्रश्न आहे? हा प्रश्न आहे सांख्यांचा. सांख्य म्हणतात मग मनाला आणि बुद्धीला कुठे ठेवणार, चेतन म्हणून ठेवणार? वेदांती म्हणतात नाही, मन आणि बुद्धी सुद्धा प्रकृतीच आहे, नाशवंतच आहे. कारण मनबुद्धीच्या ठिकाणी चेतना नाही. मनबुद्धीच्या ठिकाणी जर चेतना नाही तर मग ते विसर्जित होताना कुठे किंवा निर्माण होताना कुठे होतात? तेव्हा इथे तो विषय नाही. म्हणून यांनी त्या विषयाचं उत्तर देताना सांगितलं या पंचमहाभूतांच्या क्रमामध्येच ते विसर्जित होतात, एवढंच उत्तर दिलं. कारण इथं त्यांना दर्शन सांगायचं नाही आहे. म्हणून आपण परवाच्या दिवशी बघितलं ते की विसर्जित होतात. मनबुद्धी सुद्धा प्राकृतिक आहेत, ते सुद्धा जड आहेत, ते सुद्धा निघून जातात, तेही काही शिल्लक राहत नाहीत. मग आता प्रश्न आला, पुढचा प्रश्न. आता फक्त प्रश्नांना उत्तरं चालली आहेत एवढं आपण लक्षात ठेवायचं. सांख्यांचा पुढचा प्रश्न आला. त्यांचा काय प्रश्न आला? आता तो प्रश्न त्यांनी सूत्रात घेतला नाही, उत्तर त्यांनी सूत्रात दिलं. प्रश्न काय होता सांख्यांचा? प्रश्न असा होता की अहो आमचा पुरुष उदासीन आहे, आमचा पुरुष निष्क्रिय आहे, तो ह्या कशाच्याच मध्ये काही पडत नाही, तो काही स्वतःला करता वगैरे काही म्हणत नाही. सगळं काय करते ती पृथ्वी करते, प्रकृती करते. प्रकृती म्हणजे काय काय करते? ती त्या पुरुषाला मोहित करण्याकरता, कारण तो उदासीनच आहे, पण त्या उदासीनाला सुद्धा मोहित करण्याकरता ती ही सृष्टी निर्माण करते.
आणि जी त्याला मोहित करण्याकरता सृष्टी निर्माण करते तीच त्याला ह्या बंधनातून दूर करण्याची प्रेरणा पण देते. कारण अहो तो उदासीनच आहे. मग आपला आक्षेप काय आहे? वेदांत्यांनी आक्षेप काय घेतला की अहो जो उदासीनच आहे, तुम्ही किती जरी सृष्टी निर्माण केली तरी तो बदलेल कशाला? कारण जो उदासीनच आहे, म्हणजे आता साखर आहे आणि ती गोड आहे, तर तुम्ही त्या साखरेवर काय प्रक्रिया करणार म्हणजे ती साखर खारट होईल? तिचा लहानात लहान कण जरी घेत गेलो तरी तो गोड हाच गुणधर्म दाखवणार. म्हणजे तुम्ही साखरेत मीठ मिसळलं तरच साखर खारी लागणार, नाही तर साखरेचा प्रत्येक कण गोड आहे. तसंच आहे अहो, ह्या पुरुषाला तुम्ही काहीही जरी दाखवलं तरी तो जो उदासीनच आहे तर तो तुमच्या सृष्टीकडे बघेल कशा करता, त्याला ह्या सृष्टीची आवड निर्माण होईल कशा करता, असा वेदांत्यांचा त्यांना प्रश्न आहे. ते म्हणतात नाही, आम्हाला फक्त चेतन पाहिजे आणि तो चेतन ह्या जगाशी जोडला गेला पाहिजे, म्हणून आम्ही हे उत्तर दिलं. आता म्हणाले ठीक आहे, मग आम्ही त्याला मोक्ष पण दिलाय तुम्ही जसा म्हणता तसा. मग आता त्याचा जो मोक्ष आहे त्या मोक्षाला कारण कोण? कारण तो उदासीन आहे. मग त्याला पण कारण ती प्रकृतीच आहे. सांख्यांनी उत्तर दिलं की तीच आहे. तीच त्याला पुष्कळ जग दाखवते, पुष्कळ तिचा विलास दाखवते, पुष्कळ तिची सृष्टी दाखवते आणि ते सगळं पाहून पाहून त्याला अगदी ती कंटाळा आणते. तीच आणते, त्याला येतच नाही. ती त्याला कंटाळा आणते. तेव्हा तो म्हणतो की अरे नको आता हे काही. मग ती म्हणते की बस आता तुला ही सृष्टी दाखवण्याचं काही कारण नाही, आणि मग ती लपते त्याच्या समोरून. आणि मग तो त्या पुरुषाला कळतं की अरे हे आपल्याशी काही संबंधित नव्हतं, आपण मूळ केवळ चैतन्य होतो. त्यांनी त्यांचं उत्तर दिलंय. आता वेदांत्यांना उत्तर द्यायचंय की आम्ही असा कोणी पुरुष मानत नाही. मग हा जो जीव जन्माला घातला तो जीव म्हणजे कोण? तर तो इथे त्यांनी वापरलाय शब्द, तो ईश्वराचा अंश. ईश्वराच्या भागापासूनच जीव जन्माला आला. आता ईश्वराच्या भागापासूनच जीव जन्माला आला म्हणजे तो त्याला जन्म आला का? त्याला त्यांनी कुठे वेगळ्या प्रकाराने जन्माला घातला का? जसा आम्हाला आमचा जन्म होतो, आम्ही जसे जन्मतो नाही म्हणाले. मग काय होतं? तो जीव फक्त ईश्वरापासून त्याचा अंश अलग होतो, म्हणजे जीव जन्माला येत नाही. हे तिथे विधान 100% सत्य. पण त्याचा अंश बाजूला होतो ह्याला तुम्ही काय म्हणणार? असा आक्षेप कोण घेणार? सांख्य घेणार की जीव हा ईश्वराचा अंश आहे. म्हणजे काय? त्याला तुम्ही जन्माला घातला का घातला नाही? त्याचं उत्तर वेदांत्यांना द्यायचं आहे. त्याच्याच बरोबर दुसरं उत्तर द्यायचं आहे. दुसरं उत्तर कोणतं द्यायचंय की हा जो जीव आहे, हा जर अंश आहे, हा जर चेतन आहे, हा जर परमात्म्याचाच भाग आहे, तर मग तो परमात्माच आहे. मग त्या जीवाला उपाध्या लागल्या आणि त्या जीवाला अमुक झालं, मग त्या जीवाने तसं केलं आणि त्या जीवाला उपदेश करा, त्याला जन्म मरण, त्याला येणं जाणं, आणि त्या जीवाला अविद्या, त्या तो अज्ञानाने ग्रासला, त्याला जन्ममृत्यूने वेढलं. यांनी तर ह्या सगळ्या गोष्टी तर ईश्वराला बाधतच नाहीत. मग ईश्वराला जर बाधत नाहीत आणि तो जर त्याचा अंश आहे तर मग त्याला कशा बाधल्या? मग त्याचं उत्तर द्यावं लागलं. मग त्याचं उत्तर देताना उत्तर काय दिलं की परमात्म्यापासूनच ते जे चैतन्य आहे ते परमात्म्याने अलग केलं. आता ते अलग करताना कसं केलं याच्यामध्ये प्रत्येक आचार्यांनी आपलं तत्वज्ञान मांडलं. शंकराचार्य काय म्हणाले? शंकराचार्य म्हणाले शुद्ध बुद्ध नित्य मुक्त असा जो परमात्मा आहे त्यांनी शबलत्व म्हणजे त्यांनी दोष स्वीकारला. त्यांनी आपल्यामध्ये इम्प्युरिटी, ती जी शुद्धता आहे त्याच्यामध्ये अविद्यारूप अशुद्धता स्वीकारली, आणि ती अविद्या स्वीकारून काय केलं? त्या जीवाला निर्माण केलं. म्हणजे जीव अविद्येमुळे काय झाला? अविद्येची त्याला उपाधी लागली, आणि ती अविद्येची उपाधी त्याला लागल्यामुळे तो आता परमात्मा राहिला का? नाही राहिला. आणि म्हणून काय झालं? जीवाला ही अविद्येची उपाधी लागल्यामुळे जीवाला असं वाटायला लागलं की मी करतो, मी खातो, मी भोगतो, आणि वाटतं म्हणजे तसंच घडतं. आपण जे म्हणतो की मी करतो म्हणजे कोण करतो? हा जीव करतो. ह्या जीवाला दुःख होतं,
ह्याच जीवाला सुख होतं, ह्याच जीवाला आनंद होतो, ह्याच जीवाला पळून जावंसं वाटतं, ह्याच जीवाला भय वाटतं, हाच जीव निर्भय होतो. म्हणजे काय? हा जीव काही ना काही भोगतो, त्याच्याकडे भोग आहे, म्हणजे विषय आहेत. विषय काय आहेत? या जगामध्ये भगवंतांनी निर्माण करून ठेवलेले आहेत. फळं आहेत आंब्यासारखी, आम्ही बनवलेलं श्रीखंड आहे, निसर्गाने दिलेला मध आहे, असे अनेक प्रकार आहेत. आता आमच्या समोर आंबा आहे, आम्ही आंबा खाल्ला, आंबा खावा, आंबा खाल्ला आणि आंबा चांगला लागला, हे सगळं कोण करतो? त्यांनी सांगितलं आंबा हा विषय आहे, म्हणजे ज्याचा आम्हाला सुख किंवा दुःख होतं असा हा विषय आहे. आता हा आंबा हा विषय आहे, तो जो जीव आहे, आमचं जे चैतन्य आहे, ते काय त्याला प्रत्यक्ष जाऊन त्या विषयाला भिडतं का? ते नाही जाऊन भिडत. मग कोण जाऊन भिडतं प्रत्यक्ष आंब्याशी? आमचा हात. आमच्या हाताने आम्ही आंबा कापला, आमच्या तोंडाने आम्ही तो आंबा खाल्ला. हाताने कापला हे काय आहेत? आमची कर्मेंद्रिय आहेत, की ह्या कर्मेंद्रियांनी आम्ही आंब्याला कापला. आता त्यांचं काम संपलं. समजा एखाद्याचे हात आहेत, दोघां हाताला हात मोडले, हाताला प्लास्टर केलं, दुसरा माणूस त्याला कापून देतो, कारण त्याचं कर्मेंद्रिय काम करू शकत नाही. मग तो म्हणतो तुझ्या हाताने तुला खाता येत नाही, मी तुला खाऊ घालतो. मग तो त्याला खायला घालतो. मग खाताना त्याच्या जिभेनी तो खातो. जेव्हा त्याच्या जिभेनी खातो म्हणतो आंबा काय सुंदर आहे, आंबा अतिशय गोड आहे. केव्हा त्याला गोड आहे याचा अनुभव येतो? जेव्हा त्या जिभेवर आंब्याची फोड ठेवली आहे त्यावेळी त्याचं मन त्या जिभेवरच्या आंब्यावर आहे. तेव्हा त्याचं मन जर कुठेतरी भरकटतं आहे, समजा आपली मुलं एका बाजूला पुस्तक ठेवून अभ्यास करत असतात परीक्षेच्या वेळी, आणि आई त्यांना खायला देत असते. आई म्हणते अरे ते खातोयस, बरं आहे का, तुला अजून मीठ पाहिजे का, तुला काहीतरी देऊ का? तो म्हणतो आई ते तू काय देतेस मला माहित नाही, मी खातोय, माझं काही त्या खाण्याकडे लक्ष नाही. खाण्याकडे लक्ष नाही तेव्हा त्याची चव अनुभवाला येत नाही. चव अनुभवाला येण्याकरता कोण त्याच्याशी जोडलं जावं लागतं? अंतःकरण जोडलं जावं लागतं. अंतःकरण जर जोडलं गेलं तरच त्याची चव आम्हाला कळते, नाहीतर आम्हाला त्याची चव कळत नाही. आता अंतःकरण म्हणजे कोण कोण मध्ये आले? पहिल्यांदा ही सृष्टी आली, की जी सृष्टी आम्हाला उपभोगायची आहे, म्हणजे ह्या भोग्य वस्तू आल्या. त्या भोग्य वस्तूंशी संपर्क कोणाचा आला? आमच्या इंद्रियांचा आला. म्हणजे समोर सिनेमा चाललाय, माणूस सिनेमाला गेलाय, डोळे त्या सिनेमाकडे, आपण म्हणतो आमचं काही लक्ष नाही, मला काही तो सिनेमा काय झाला आणि काय नाही मला काही कळला नाही, आम्हाला तो कुठला फोन आला त्याचा मला त्रास झाला, पण आता तुम्हा लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी थिएटरमध्ये तसंच बसून राहिले, पण आता आपण बाहेर पडलोय ना, आता मला आधी सोडा, आता मी पटकन जाते. म्हणजे मन जर त्या विषयाच्या इंद्रियाशी जोडलं गेलं नाही तर त्याचा अनुभव त्या इंद्रियाला कळत नाही. कळतो का? ते इंद्रिय काम करतं, तोंड खाण्याचं काम करतं, डोळे पाहण्याचं काम करतं. आपण म्हणतो ते दिसतंय पण माझ्या लक्षात सुद्धा येत नाही, मी वाचते पण मला काही कळत नाही, कारण माझं मनच नाही तिथे. मुलं म्हणतात आता अभ्यासात माझं मन लागत नाही, आई मला काही कळत नाही मी काय वाचतोय ते. याचा अर्थ जोपर्यंत मनाचा संपर्क त्या इंद्रियाशी येत नाही तोपर्यंत मन त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. आता मनाने त्याचा अनुभव घेतला की मग ते छान आहे, ते वाईट आहे, त्याचा मला आनंद झाला. हा भोग कोण घेतो? हे माझी जाणीव, ते जे ज्ञान आहे ते ज्ञान कोणाच्या आधाराने आहे? ते त्या जीवाच्या आधाराने आहे, ते त्या जीवाच्या आश्रयाने. म्हणजे भोक्तृत्व कोणाकडे आहे? जीवाकडे आहे. भोगणारा जीव आहे. आपण तर अगदी संतुष्ट झालो, खाऊन पिऊन अगदी तृप्त झालो. तृप्त कोण होतो? तो जीव होतो. तो जीव संतुष्ट होतो. कुणाच्या आधाराने होतो? ह्या अंतःकरण चतुष्टयाच्या आधाराने होतो. मन जोडलं जातं बुद्धीला. अंतःकरण म्हटलं की बस झालं. त्याच्यामध्ये 4 भाग आपल्याला समजून घेण्याकरता आहेत. त्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आपण बघा, त्याचं मोठेपण आपण बघा, त्याची स्पष्टता बघा, की एक एक क्रिया त्यांनी अशी जशी पाकळीनं पाकळी वेगळी करावी ना तशी केलेली आहे.
आता म्हणाले जे मन आहे त्या मनातलं काय होतं, मन ते स्वीकारतं, त्याचा आनंद आहे, श्रीखंड आहे, मस्त आहे. आज आपले सगळे रिपोर्ट्स आलेले, आपल्याला डायबिटीज एकदम नॉर्मल आहे, आपण रोज गोड खात नाही आहे, आता रिपोर्ट आहे ना हातात, नॉर्मल आहे, आज मी अर्धी वाटी तरी श्रीखंड खाणार. इतक्या खुशीने तो माणूस श्रीखंड घेऊन बसतो. तो म्हणतो आता मला श्रीखंड आज मनापासून खायचं आहे, एवढा त्याला आनंद होतो. म्हणजे ते श्रीखंड खाणारी जीभ आहे, चव त्या जिभेला लागते, पण त्या जिभेच्या चवीचा आनंद मन त्याच्याशी जोडलं गेलं तर मिळू शकतो. तो आनंद मनाला मिळतो का? मनाला मिळत नाही, कारण मन फक्त नाही खायचं. तर निर्णय संकल्प कोण करतो? मन करतो की हे वाटीभर श्रीखंड आज खाणार, आज काही प्रश्नच नाही, आज डायबिटीज आहे वगैरे काही विचार करणार नाही, आज अगदी मजेत श्रीखंड खाणार. हे निर्णय मन घेतं, म्हणजे नुसता संकल्प मन करतं, निर्णय नाही घेत. मन म्हणतं मी खाणार श्रीखंड, बुद्धी म्हणते हो पक्क खायचं म्हणजे खायचं, बुद्धी निश्चय करते. श्रीखंड कसं लागतं ह्याचं स्मरण कोण ठेवतो? ती स्मृती. आमच्याकडे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, ती स्मृती कोण सांभाळतं? चित्त. त्या चित्तामध्ये सगळ्याचं स्मरण आहे. आज आपण जरी पुरणाची पोळी खायला बसलो तरी आपण म्हणतो अगं तुझ्या हातची पुरणाची पोळी मी अनेक वेळा खाल्ली आहे, पण आज त्या पोळीला काही त्या नेहमीच्या पोळीची चव नाही, म्हणतो की नाही आपण? म्हणजे आम्ही कितीतरी वेळा खाल्लेली त्या पुरणाच्या पोळीचं आम्हाला स्मरण आहे. तो स्मरण ठेवणारं चित्त म्हणतो अहो काय श्रीखंड झालंय, आज एकदम मस्त श्रीखंड आहे. म्हणजे मनाने खाऊया म्हणून संकल्प केला, बुद्धीनी त्याचा निश्चय केला की आता चमचा बिमचा नाही आहे, अगदी अर्धी वाटी श्रीखंड आम्ही खाणार. आता ते पुन्हा 2 दिवस शुगर नाही केली तरी चालेल, पण आम्ही आत्ता अर्धी वाटी खाणार. आता त्याचं स्मरण आमच्या डोक्यात असल्यामुळे श्रीखंडाच्या चवीचं आजचं श्रीखंड अगदी अप्रतिम झालंय. असं कोणाच्या आधाराने म्हणतो? त्या चित्ताच्या आधाराने. आणि अनुभव घेण्याकरता त्याच्यात कोण सामील होतो? आमचा अहंकार, अंतःकरणामधला, की आमच्या अस्तित्वाची जाणीव ज्याच्यामुळे कळते. त्या अहंकाराच्या आश्रयाने जीवाच्या ठिकाणी जे ज्ञान होतं ते खऱ्या अर्थाने आविष्काराला आहेत. जीव कसा आहे? परमात्म्यासारखा. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम, तसाच जीव आहे. पण जीव वेगळा का झाला त्याच्यापासून? कारण त्याला उपाधी लागली म्हणून. त्याला उपाधी कशाची लागली? आपण मगाशी म्हटलं तशी अविद्येची लागली. त्या ब्रह्मापासून तो परमात्मा झाला आणि त्या परमात्म्याने, त्या ईश्वराने आपल्याला पण उपाधी लावून घेतली, कारण त्याला जग निर्माण करायचंय म्हणून. ती उपाधी त्यांनी आमचा जीव बनवताना कशाची लावली? अविद्येची लावली. त्या ईश्वराने आम्हाला बनवताना अविद्या नावाची उपाधी लावली. ती अविद्या नावाची उपाधी आल्याबरोबर त्या जीवाला गुंडाळलं त्या अविद्येने. त्याला गुंडाळल्याबरोबर तो परमेश्वरापासून वेगळा झाला. आता तो परमेश्वर नाही राहिला, आता त्या उपाधीत अडकला. त्यांना आपल्याला जे सांगायचं आहे ना, की जीवाच्या ठिकाणी ज्ञान हा गुण आहे, तो परमात्म्यापासून आला आहे म्हणून तो ज्ञानी आहे. त्याला ज्ञान आहे म्हणूनच त्यांनी श्रीखंड खाल्लं. ते अतिशय सुंदर आहे, त्याचा अनुभव मोठा आनंददायी आहे. हे कोण सांगतो म्हणाले? याचा अनुभव कोण घेतो? जीव घेतो. हा माणूस आपल्याला बोलला बरं का, ह्याला आता चांगलं 4 शब्दात ऐकवलं पाहिजे. हे कुणाला वाटतं? हे मनाला वाटेल, कारण मन स्वार आहे असं आपण म्हणू. बुद्धी निर्णय करेल. आम्हाला स्मरण आहे दुसऱ्यांनी आमचा अपमान करायचा आणि तो आम्ही ऐकून घ्यायचा का म्हणून नाही घेणार. त्यामुळे आमचा अहंकार म्हणेल माझा अपमान झालेला आहे, तो अहंकाराला झोंबलेला आहे आमच्या. पण ह्या सगळ्याचं ज्ञान कोणाला आहे? ह्या सगळ्याचं ज्ञान त्या जीवाला आहे. तो जीव म्हणतो मी फार दुःखी झालो, त्यांनी माझा अपमान केला, या अपमानापेक्षा मी मरण पत्करीन, पण मी अपमान नाही सहन करणार. हे मी सहन करणार नाही, हे मला पटणार नाही, हे म्हणणारा कोण आहे? हे म्हणणारा जीव आहे. आणि म्हणून इथे ब्रह्मसूत्रकारांनी असं सांगितलं की हा जो जीव आहे तो जीव सुखी होतो, तो जीव दुःखी होतो, तो जीव आनंदी होतो,
तो जीव फार वैभव भोगतो. आणि तो कसा होतो? जो विषय आपला चालू आहे तो, आणि ज्याच्याकडे प्रवेश करायचा आहे तो, अशा विषयाच्या आपण आत्ता मध्यावर आहोत. आणि तो मध्यम भाग आपण आपल्यापुरता स्वच्छ करून घेतोय. तर तो कसा आहे? तर हा जीव अणुपरिमाण आहे. हा ईश्वरापासून बाजूला झाल्यानंतर ईश्वरासारखा व्यापक राहिला का? हा ईश्वरासारखा व्यापक राहिला नाही. राहिला असता तर काय झालं असतं? राहिला असता तर कायम एकच स्थिती राहिली असती. ईश्वराला वेगवेगळं भोगावं लागतं का? तो कायम सर्वदूर भरून राहिलेला आहे. त्याला आमच्यासारखं सुख झालं, त्याला आमच्यासारखं दुःख झालं असं होतं का? त्याला काहीच होत नाही. त्याला इथून तिथे जावं लागतं का? आम्ही ह्या गावाहून त्या गावाला जातो. परमात्म्याला जावं लागतं का? तो तिथं पण आहेच आहे, तो इथं पण आहेच आहे. त्याला कुठंच जावं लागत नाही, त्याला कुठूनच यावं लागत नाही. जीवाला जन्म आहे, जीवाला मृत्यू आहे. ब्रह्माला काही आहे का? परब्रह्माला काहीच नाही. तो सर्व दूर भरून राहिलेला आहे, सर्व काळ भरून राहिलेला आहे, अनंत सृष्टीत भरून राहिला आहे. त्यामुळे त्याला भोक्तृत्व आहे का? त्याला भोगणं आहे का? त्याला काही भोगणं नाही. त्याला काही करावं लागतं का? हात पाय हलवावे लागतात का? काही करावं लागत नाही. त्याच्या ठिकाणी सगळं सिद्धच आहे, त्याच्या ठिकाणी सगळं सामर्थ्य आहेच आहे. ते प्रकट करायचं असतं तेव्हाच काय होतं त्याचा विचार आपण पुढे करू. आत्ताचा विचार जो आहे तो काय आहे? आत्ताचा विचार एकच आहे की त्या परब्रह्मापासून जे अंश बाहेर पडले, ते अंश, त्या अंशाच्या बरोबर उपाधी आली. ती जी उपाधी आहे त्या उपाधीनी तो जो जीव आहे तो जीव कसा झाला? मर्यादित झाला. त्या जीवाला मर्यादा आली. आता त्या मर्यादित जीवाला काही भोगायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? त्या जीवाला भोगता येतं नाही, त्या जीवाला शरीराचा आश्रय घ्यावा लागतो. शरीराच्या आश्रयाने तो जीव भोगतो. हा सगळा जो विषय आहे हा तिथे नुसत्या सूत्रात आला की तो क्लिष्ट होईल. म्हणून आपण काय केलं? ह्या विषयाकडे आपण स्वतंत्रपणे पाहतोय. म्हणजे आता आपण काय काय बघितलं की जीव हा ज्ञानी आहे. का ज्ञानी आहे? कारण परमात्मा स्वतः ज्ञानी आहे. हा त्याचा अंश असल्यामुळे याला ज्ञान होतं. पण हा मर्यादित असल्यामुळे कशाचंही ज्ञान करून घेण्याकरता त्याला गमन करावं लागतं किंवा त्याचं पुन्हा येणं घडतं. गतागत त्याला आहे, जातो तो. कुठे जातो? आपल्याला माहिती आहे, आपल्याला जाऊन हरिद्वारला गंगेचं स्नान करायचं. आम्ही प्रवास सुरू केला, आम्ही हरिद्वारला गेलो, स्नान केलं. आता आम्ही हरिद्वारलाच का नाही राहिलो? नाही, कारण या जीवाला सगळ्याच मर्यादा आहेत. स्थळाची आहे, काळाची आहे, स्थानाची. आम्ही कुठल्या घरात जन्माला आलो? आमचं घर कुठे? तो जीव तिथंच परत येणार, तो त्याच्या घरीच येणार परत. आणि म्हणाले मग आम्ही आमच्या घरी परत आलो. हरिद्वारच्या गंगेच्या आंघोळीचा आनंद घेण्याकरता आम्हाला आमच्या जागेवर घेता येईल का? नाही घेता येणार. आम्हाला आपल्या आहे त्या ठिकाणी कशाचाही आनंद घेण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? परमात्म्याचं. म्हणून त्यांनी काय आपल्याला सांगितलं की जीव हा अणुपरिमाण आहे, तो मर्यादित आहे, त्याचा अनुभव मर्यादित आहे. त्याचा अनुभव कशा कशाने मर्यादित आहे? स्थलानी मर्यादित आहे, कालानी मर्यादित आहे, साधनांनी मर्यादित आहे. एखाद्या माणसाला हरिद्वारला जायचं आहे आणि त्याला रेल्वेचं तिकीट काढून हरिद्वारला जाऊन यायला 4 दिवस पाहिजेत. एखाद्या माणसाच्याकडे विमान आहे आणि त्यांनी आपलं हेलिकॉप्टर चार्टर केलेलं आहे, तो त्या हेलिकॉप्टरमधनं उडून हरिद्वारला जाईल, गंगेची आंघोळ करील, त्याच दिवशी पुन्हा आपल्या घरी परत येईल. त्याला इतकं सुंदर साधन उपलब्ध आहे की त्याला ह्याच्यासारखी रेल्वेची मर्यादा पडत नाही, कारण त्याला अतिगतिवान साधन उपलब्ध आहे. म्हणजे साधनाची मर्यादा आहे, देश स्थानाची मर्यादा आहे. आपण कुठे आहोत? आपण पुण्यात आहोत आणि हरिद्वारला जायचं. हरिद्वारमधला माणूस, आपण त्यांना फोन केला, काय करताय तुम्ही? अहो आत्ता मी गंगेवर आंघोळीला चाललोय. आपण म्हणतो बघा काय नशीबवान आहात, तुम्ही हरिद्वारलाच राहता, त्यामुळे काय 5 मिनिटात गंगा तुम्हाला. आम्हाला गंगेची आंघोळ करायला इतक्या लांबून यावं लागतं. स्थलाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे.
कुणी जर मला सांगितलं अजून 50 वर्षांनी येणारा जो पर्वकाळ आहे तो इतका विलक्षण आहे की त्या पर्वकाळावर गंगेची आंघोळ केली किंवा गंगा स्नान केलं तर मोठं पुण्य लाभेल. मी जर संकल्प केला वा वा 50 वर्षांनी येणारा जो पर्वकाळ आहे त्या पर्वकाळावरती मला नक्की स्नानाला यायचं आहे, तो म्हणेल तू जिवंत तरी असणार आहेस का तोपर्यंत? ह्या देहाला कालाची मर्यादा आहेच आहे, स्थलाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे, साधनांची मर्यादा आहे आणि कर्माची मर्यादा आहे. आपण काय करू शकतो? माझ्या शेजारी उभा असलेला मनुष्य येतो, सांगतो बाई तुम्हाला काय पाहिजे होतं, काय करायचं आहे तुम्हाला? म्हणून नाही हो असं असं करायचं. म्हणाले मी आचारीच आहे, तुम्हाला काय त्यात 4 पुरणाच्या पोळ्या करायचं वाटतंय, तुम्हाला 1 किलोच्या पुरणाच्या पोळ्या करून देतो, तुम्ही कशाला काळजी करता, मी देतो ना तुम्हाला करून. त्या माणसाला ते कार्य करण्याचं एवढं सामर्थ्य आहे की तो ते कार्य करू शकतो. आपण बघा मोठ्या मोठ्या कारखान्यांच्यामध्ये एकेका मशीनवरती एक एक जॉब करण्याकरता किंवा एक एक मशीनमधून अगदी सोफॅस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट बाहेर काढण्याकरता एक एक स्किल्ड लेबर असतो. त्याचं स्किल दुसऱ्याला नसतं, त्याचं कौशल्य दुसऱ्याला नसतं. म्हणजे यांच्या कारखान्यामधली एखादी वस्तू जर लांब कुठे विकलेली असेल तर ती वस्तू कशी चालवायची, कशी वापरायची हे कळायला सुद्धा तो स्किल्ड लेबर लागतो. त्याच्यावरचा मोठा मॅनेजर असला तरी तो तिथं काही करू शकत नाही. त्याचं कारण असं की ते कौशल्य त्याला आलेलंच नसतं. म्हणून कर्माचं कौशल्य ही सुद्धा मर्यादा आहे. त्यांनी सांगितलं जीवाला मर्यादा थोड्या आहेत का? जीवाला पुष्कळ मर्यादा आहेत. अनेक मर्यादांच्या मध्ये जीव काम करतो आणि म्हणून जीवानी स्वतःला विभू म्हणजे व्यापक समजू नये, कारण तो व्यापक होऊ शकत नाही, तो व्यापकतेचा अनुभव घेऊ शकत नाही. जीव अत्यंत सूक्ष्म होण्याचा अनुभव घेऊ शकत नाही. तो कोण घेऊ शकतो? तो योगी घेऊ शकतो. तो ते सामर्थ्य प्राप्त करतो. आपल्याला माहिती आहे की नामदेव आणि ज्ञानदेवांची कथा प्रसिद्ध आहे की ते दोघे जण तीर्थयात्रेकरता निघाले आणि राजस्थान भागामध्ये आले. खूप उन्हाळा आहे, रखरखीत उन्हाळा आहे आणि त्या रखरखीत उन्हाळ्यात सगळेजण तहानेने व्याकुळ झाले. कुठे पाणी मिळेना, रस्त्यात पाणी नाही. एक त्यांना विहीर दिसली, त्या विहिरीच्या तळाला अगदी खोल एवढं एवढं पाणी होतं, एक विधभर पाणी. पण ती किती खोल, एवढं पाणी काढणार कसं आणि ते पाणी मिळणार कसं? सगळ्यांनाच मोठी चिंता पडली की हे पाणी कसं मिळणार. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आम्हाला काय चिंता आहे, आम्ही योगी आहे, आम्ही सूक्ष्म रूप धारण करून खाली जाऊ, पाणी पिऊ आणि वरती येऊ. नामदेव म्हणाले बरं आहे बाबा तुमचं, आम्ही तर काय करू शकत नाही. त्यांनी सांगितलं आम्ही व्याकुळलो एवढं खरं, आम्हाला तहान एवढी लागली आहे की आम्हाला पाण्या वाचून अगदी आम्हाला सहन होत नाही, जीव अगदी म्हणजे कासावीस झाला आहे आमचा पाण्याशिवाय. तर ज्ञानेश्वर माऊली आज जाऊन वरती आली. नामदेव महाराजांनी विठोबाचं स्मरण केलं, एक नमस्कार केला. म्हणले हे एवढे लोक, आम्ही सगळे म्हणाले पाण्याविना तडफडतोय, जीव कासावीस झालेत आमचे. आणि 2 मिनिटात ती विहीर भरून आली आणि काठोकाठ भरली. आणि मग नामदेवानी ज्ञानदेवांना सांगितलं की माऊली तुम्हाला एकट्याला पाणी पिण्याकरता इतकं लहान होऊन खाली जावं लागलं, भगवंतानी आमच्या सगळ्यांकरताच पाणी वर दिलं, आम्हाला वाकावं पण लागत नाहीये. आणि आश्चर्य असं की आजही राजस्थानमध्ये ती विहीर कितीही दुष्काळात काठोकाठ भरलेली असते. तर सांगण्याचा हेतू असा आहे की हे सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी प्रकट होतं की नाही? संतांनी दाखवलं, प्रकट होतं. ज्ञानदेवांनी दाखवलं की जीवाला सूक्ष्म होऊन खाली जाता येतं. नामदेवांनी दाखवलं भगवंताच्या कृपेनी त्याचा व्यापक अनुभव घेता येतो. जीव एकच अनुभव, योगाने एकाच जीवानी अनुभव घेतला, भक्तीने शेकडो जीवांनी अनुभव घेतला. आणि आज हजारो वर्ष म्हणजे हजारो लोक, शेकडो वर्ष, 750 वर्ष तर झालीच, आज एवढी वर्ष लोक त्या विहिरीच्या पाण्याचा अनुभव घेत आहेत. म्हणजे जीवाच्या ठिकाणचं अगदी लघुत्व आणि जीवाच्या ठिकाणचं व्यापकत्व दोन्ही जीव अनुभवू शकतो. भगवंत कसा आहे? अणोरणीयान महतो महियान. अणुपेक्षा सुद्धा परमात्मा सूक्ष्म आहे आणि महानातल्या महान वस्तूपेक्षा सुद्धा परमात्मा महान आहे. हे दोन्ही त्याच्याकडे आहे. जीवाकडे आहे का? हो आहे.
ते सिद्ध करता येतं का? हो येतं, ते सिद्ध होतं. पण ते केव्हा होतं? जेव्हा जीवाची उपाधी निघून जाते तेव्हा होतं. जोपर्यंत जीवाला उपाधी आहे तोपर्यंत मर्यादाच आहे. उपाधीमध्ये मर्यादेचाच अनुभव जीव घेतो आणि उपाधी सुटते तेव्हा परमेश्वराची जी स्थिती आहे, ते जे सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम किंवा शुद्ध बुद्ध नित्य मुक्त, ही जी स्थिती आहे ती तो अनुभवतो. आता हे सगळं जे जीवाचं आहे, जीव कर्तृत्ववान आहे का? जीव अंशमात्र आहे का? जीव ज्ञानी आहे का? जीवावरती कशा कशाच्या मर्यादा पडतात, त्या सगळ्या मर्यादांमध्ये जीव काय करतो, हे सगळे जे विषय आहेत, हे सगळे विषय आता आपण जी सूत्र पाहणार आहोत ती अगदी थोडक्यात पाहणार आहोत. कारण त्या प्रत्येक सूत्रात काय, हा एक एक मुद्दा सुटा मांडलाय. आणि आपण काय केलं, आता त्या सगळ्या सूत्रांचं एकत्रीकरण केलं आणि ती सगळी सूत्र एका वेळी पाहिली. उद्याला बघताना अर्थ बघायचा, मुद्दा बघायचा, पुढे चालायचं. त्यामुळे तिथे मग आपण अडकणार नाही. इथे कसं सुट आपल्याला ते वेळ जातो, पण त्याची एकत्रित काय त्याची साखळी आहे, काय लिंक आहे, ती आपल्याला कळत नाही. असं वाटतं की अरे इथे हे आत्ता का बोलले, तिथे आत्ता का बोलले. आता शेवटचा मुद्दा मांडून आपण विषय संपवूया. शेवटचा मुद्दा काय की जीवाबद्दल एवढी चर्चा का केली, जीवाकरता हे एवढे 5-25 सूत्र का वापरली. त्या जीवाकरता इतकी सूत्र व्यासांनी रचली, याचं कारण असं की वेगळ्या प्रकारांनी सांख्यांना उत्तर दिलंय की सांख्यांचा पुरुष उदासीन आहे आणि वेदांत्यांचा जीव कर्तृत्ववान आहे. वेदांत्यांचा जीव सीमित आहे, वेदांत्यांचा जीव ज्ञानी आहे, वेदांत्यांचा जीव कर्माचा भोग घेणार आहे. वेदांत्यांचा जो जीव आहे तो गतागत म्हणजे जन्म मृत्यू पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, हे जे आवर्तन आहे याच्यामध्ये ज्यामुळे अडकतो, ज्या कर्मामुळे त्याला ह्या आवर्तनामधून जावं लागतं, त्या कर्माचं उत्तर कसं द्यायचं, त्या कर्माची अधीनता कशी स्पष्ट करायची, तो जन्माला का येतो, त्याचा मृत्यू का होतो, जीवाला कर्तृत्व का येतं, हे सगळं कशा करता सांगायचं. ते म्हणाले की जीवाचा जर या जगामध्ये कशाशी संबंधच नसता तर ती प्रकृती जग निर्माण करतीये करू दे, ती नष्ट करतीये करू दे, त्यांनी काय फरक पडतो. पण म्हणाले एवढ्या ग्रंथांच्या मधून जेव्हा जीवाला बोध केला आहे, वाईट वागू नकोस, चांगलं वाग, तू योग्य कर्म कर, वेडीवाकडी कर्म करायला उद्युक्त होऊ नकोस, तुझ्या वासना चांगल्या ठेव, वेड्यावाकड्या वासना अंतःकरणात धरू नकोस. ते म्हणाले हे सगळं मग उपदेश जीवाला कशा करता केला कशा करता, कारण जीव या अंतःकरणाच्या अधीन होऊन, कारण अज्ञान कोणाच्या माध्यमातून घेतो, जीव विषयांचं अंतःकरणाच्या माध्यमातून घेतो. कारण हे दोघे तिघे बसलेले आहेत, म्हणजे सृष्टी हा पहिला क्रम आहे, त्या सृष्टीतला आपल्याला योग्य असलेला विषय हा दुसरा क्रम आहे. आणि आपल्याला योग्य पाहिजे ना. आता समजा धरून चाला की संबंध एखादी गल्लीच्या गल्ली कलालांची आहे, तिथे उत्तमोत्तम दारू तयार होते, मग आम्ही पितच नसलो तर तो आमचा विषयच नाही आहे. त्या गल्लीत काही का बनेना, आम्हाला काय करायचं. त्यामुळे आमच्या उपयुक्त विषय पाहिजे, आमच्या उपयुक्त विषय सगळे निर्माण केलेत ईश्वराने, आमच्या उपयुक्त विषय आमच्या समोर आला, त्या विषयाचा उपभोग घेण्याची आमची समर्थता पाहिजे. आम्हाला डायबिटीज आहे, आम्हाला कणभर सुद्धा साखर खाता येत नाहीये आणि सगळे पदार्थ गोड करून ठेवलेत, काही उपयोग नाहीये. आम्हाला आमच्या खाण्याच्या, आपण म्हणतो आम्हाला पोळी तरी करा, इथे तुमची बटाट्याची भाजी, तुमचा भात, त्याच्यानंतर वाटीत एवढं गोड केलेलं टोमॅटोचं सार, नंतर ती आमसुलाची सोलकढी, ते पण गोड, पक्वान्नामध्ये पाकातली पुरी. म्हणाले एक गोष्ट अशी नाही की जी आम्हाला खाता येईल. पुष्कळ विषय मांडून ठेवले, आमच्या योग्यतेचे नाहीत, म्हणजे आमच्या योग्य विषय आहे. आमच्या योग्य विषय आल्यानंतर आमची जीभ आहे तापानी कडू झाली आहे,
किंवा पोटामध्ये भूक लागत नाही, अग्निमांद्य आहे, त्यामुळे जिभेला चव नाही आहे, एक कणभर खायची इच्छा नाही आहे, म्हणजे काय उपयोग? म्हणजे ती मर्यादा आली. संपर्क त्या जिभेशी आला, पण ती जीभ पण सुस्थितीत पाहिजे. म्हणजे विषय आणि इंद्रिय संयोग व्हायला ते दोन्हीही योग्य एकमेकांना भेटल्यावर तिथे मन जोडलं गेलं पाहिजे. तिथे मन गेल्यानंतर मनाला हे पाहिजे असं प्रकर्षाने वाटलं पाहिजे, बुद्धीने निश्चय केला पाहिजे, आणि मग ते आम्ही खाल्ल्यावर त्याचा आनंद जीव उपभोगतो. तोपर्यंत तो भोगत नाही. पण तरी सुद्धा उपभोग घेणारं चित्त नाही आहे, तो जीव आहे. उपभोग जर आमच्या त्या मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त यातल्या अहंकारानेच उपभोग घेतला असता तर ते तिथंच सुटलं असतं. पण ते तिथं का सुटत नाही? कारण जीव त्या स्मरणाने आसक्त होतो म्हणून सुटत नाही. मन आसक्त, मनयेव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. पण जीव कुणाच्या माध्यमातून आसक्त होतो? मनाच्या माध्यमातून आसक्त होतो, चित्ताच्या माध्यमातून आसक्त होतो. म्हणून शेवटचंच की चित्त म्हणजे चैतन्य, म्हणजे हा जीव, तो अंश मात्र. त्याला काय जोडली उपाधी? आणखीन एका तची उपाधी जोडली, पूर्ण त. हा चित्त म्हणजे पाय मोडका त आहे, त्याच्यामध्ये पूर्ण त घातला. काय झालं? चित्त. या चित्तच्या उपाधी बदला त जर गेला तर मग चित्त मोकळा झाला. म्हणजे ही उपाधी अज्ञानाची आहे, ही उपाधी अविद्येची आहे, ही उपाधी इंद्रियाची आहे, ही उपाधी विषयांची आहे, ही उपाधी अंतःकरणाची आहे. हे सगळं स्पष्टीकरण आहे. ह्या उपाधीला, उपाधी म्हणजे काय तर त्याचा हा विस्तार वेदांतांनी आम्हाला सांगितला की इतक्या प्रकाराने ती उपाधी लागते. ही सगळी उपाधी दूर झाली की जीव मोकळा आहे. पण तोपर्यंत जीव, त्याला कर्तृत्व आहे, त्याला भोक्तृत्व आहे, त्याला सुख आहे, त्याला दुःख आहे, त्या जीवाला गतागत आहे, जाणं आहे, येणं आहे, जन्म घेणं आहे, आणि त्या मृत्यूच्या दुःखाचं सोसणं पण आहे. सगळं त्याला सोसावं लागतं, त्या जीवाला सोसावं लागतं. आणि म्हणून वेद उपदेश करतो की बाबा रे, एवढ्या दुःखाला, एवढ्या यातायातीला तू कशाला जवळ करतोस, कशाला ओढून घेतोस अंगावरती? या सगळ्या यातायातीच्या बाहेर पड आणि तुला खऱ्या सुखाचा अनुभव मिळेल, तुला खरा समाधी सुखाचा अनुभव मिळेल, खरा मोक्षाचा अनुभव मिळेल, खरा भक्तीचा अनुभव मिळेल, खरं कर्माचं फळ मिळेल, तुला जे आवडत असेल त्या मार्गाने फळ मिळेल. म्हणून इथे व्यास म्हणतात की उपदेश जीवाला केला, कारण ह्या प्रत्येक अनुभवामध्ये तो अनुभव तो अंतःकरणाच्या जागेवर ठेवत नाही, जीव आपल्या ठिकाणी घेतो. कसा? उपनिषदाचा आपल्याला दाखला आहे की द्वासुपर्णा सयुजा सखाया. एकाच वृक्षावरती दोन पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी म्हणजे परमात्मा आहे आणि एक पक्षी म्हणजे जीवात्मा आहे. वृक्षावर परमात्मा बसलेला आहे, त्या वृक्षावरती आंब्याची पुष्कळ फळं लागत आहेत, पण त्यातल्या एकाही फळाच्या खाण्याची इच्छा त्यांना नाही. आणि जीवाला त्या आंब्याला पालवी फुटली, आता मोहर फुटेल, आता मोहराचा वास सुंदर यायला लागला, आता बारीक बारीक कैऱ्या यायला लागल्या, आता कैरी मोठी व्हायला लागली, आता आंबा आला. आता कैरी खाताना आंबट होती, आंबा खाताना गोड आहे. ते म्हणाले तो परमात्मा पाहत राहतो की हा जीव कसा सारखा सुखी सारखा दुःखी. अरे अरे अरे, सगळ्या कैऱ्या गळल्या, आता मला किती आंबे खायला मिळणार? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जीवाच्या ठिकाणची ही जी उपाधी आहे ही का लावली आणि जीवाला हा सगळा व्यवहार का बाधतो? सांख्यांचं तत्वज्ञान नाही टिकू शकत. का टिकू शकत नाही? कारण जीव प्रत्यक्ष अनुभव घेणार आहे. सांख्यांनी जरी तत्वज्ञान सांगितलं तरी तत्वज्ञान सांगणारा मनुष्य सुद्धा पायाला काटा बोचला तर दुःखीच होणार आहे, आणि खायला गोड पक्वान्न मिळालं तर संतुष्टच होणार आहे. त्यामुळे जे भोक्तृत्व आहे आणि जे कर्तृत्व आहे ते जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत ते जीवालाच लागलेलं आहे. आणि आता हे सगळं काय आहे ते उद्याला आपण याच्यामध्ये त्यांनी ज्या 20 सूत्रांमध्ये मांडलंय ती सूत्र आपण उद्याला भराभरा बघूया, म्हणजे मग आपण त्याच्या पुढे निघून जाऊ. आजचा विषय आपण इथे थांबूया.